Hello, good morning all students. Standard 6, subject General Science, chapter number 6, substances in a daily use. In a previous lecture we studied and discussed the chapter number 6 introduction points. In today's lecture we will proceed forward, so let's get started. तर chapter number 6, substances in a daily use, ही पदार्थ आपल्या वापरातील, ही सबस्टन्सेस इन अ डेली यूज इन द मदर टंग ऑफ द, ही पदार्थ आपल्या वापरातील. तर या ठिकाणी कॅन यू रिकॉल, की थोडे आठवा असं सांगितलेलं आहे. विच 3 ऑब्जेक्ट्स डू यू सी इन द पिक्चर, इन द पिक्चर. तर या ठिकाणी हे जे पिक्चर दाखवलेले आहेत, की यामध्ये चेअर, टेबल अँड कपबोर्ड, की चित्रात कोणत्या 3 वस्तू दिसत आहेत. म्हणजे फर्स्ट चेअर आहे, सेकंड टेबल अँड थर्ड इज कपबोर्ड. तर सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, की हाऊ डीड यू आयडेंटिफाय देम. त्या तुम्ही कशावरून ओळखल्या, त्या तुम्ही कशावरून ओळखलेलं आहे. आता ही चेअर लाकडापासून बनवलेलं आहे, म्हणजे वूड, प्लॅस्टिक अँड स्टील किंवा आयर्न, की हाऊ डू यू आयडेंटिफाय देम. अँड थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. त्या कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत, किंवा त्याच्या आकार, शेप यावरून आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, आकार आणि शेपवरून. ही चेअर आहे, टेबल आहे आणि कपबोर्ड आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे, की व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. आता कोणते ही वस्तू तयार करण्यासाठी कोणती मटेरियलचा यूज केलेला आहे. फर्स्टला आहे चेअरला वूड, टेबलला प्लॅस्टिक अँड थर्डला आहे कपबोर्डला आयर्न और स्टील. तर क्वेश्चन नंबर 4 आहे, कॅन एनी वन ऑफ दिस मटेरियल बी यूज्ड टू मेक ऑल द 3 ऑब्जेक्ट्स. की त्या प्रत्येक पदार्थापासून ह्या 3ही वस्तू बनवता येतील का. म्हणजे आपण वूडपासून चेअर बनवू शकतो, टेबल बनवू शकतो, कपबोर्डही बनवू शकतो. त्यानंतर आपण प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकपासून चेअर बनवू शकतो, प्लॅस्टिक म्हणजे टेबल बनवू शकतो, कपबोर्ड बनवू शकतो. त्यानंतर स्टील किंवा आयर्नपासून हे आपण 3 जे ऑब्जेक्ट दिलेले आहेत, चेअर, टेबल अँड कपबोर्ड, आपण बनवू शकतो किंवा मेड करू शकतो. तर या ठिकाणी डिफरंट ऑब्जेक्ट दिलेले आहेत, आणि आपण लाकूड, लोखंड आणि प्लॅस्टिक यापासून ह्या 3ही वस्तू बनवू शकतो. तर सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट्स, सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्टमध्ये द ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. म्हणजे कोणताही पदार्थ जर आपण विचारामध्ये घेतला तर तो पदार्थ हा सूक्ष्म कणाने बनलेला आहे, हे तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल रिसर्च बाय द महर्षी कणा. आता ऑल द सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स, द ऑब्जेक्ट्स आर मेड ऑफ सबस्टन्सेस. आणि पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात. म्हणजेच ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स, ऑब्जेक्ट्स आर मेड ऑफ सबस्टन्सेस. द ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप, ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप. चेअर, टेबल और कपबोर्ड यांना कसा आहे, स्पेसिफिक शेप आहे, की वस्तूंना विशिष्ट आकार असतो. की ऑब्जेक्ट हॅव अ स्पेसिफिक शेप, देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट, की त्यांच्या भागांची विशिष्ट अशी काय असते, रचना असते. ते ऑब्जेक्ट हॅव अ स्पेसिफिक शेप, देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट बाय विच वी आयडेंटिफाय देम, बाय विच वी आयडेंटिफाय द देम, की त्यांच्या विशिष्ट रचना असते, त्यावरून आपण त्या विविध वस्तू काय करू शकतो, ओळखू शकतो. वी यूज वूड, म्हणजेच वी यूज वूड, प्लॅस्टिक और स्टील टू मेक अ टेबल. जे आपल्याला की टेबल, खुर्च्या, कपाट बनवण्यासाठी आपण लाकूड, प्लॅस्टिक, पोलाद काय करू शकतो, वापरू शकतो. म्हणजेच वी यूज वूड, प्लॅस्टिक और स्टील टू मेक अ टेबल, चेअर और कपबोर्ड. आणि या 3ही वस्तू बनवण्यासाठी आपण लाकूड, प्लॅस्टिक किंवा स्टील, लोखंड यांचा उपयोग करून वस्तू बनवू शकतो.
these substances have the strength required to make these articles. म्हणजे त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थामध्ये असतो, त्यांना हवा तसा आपल्याला आकार देता येतो. म्हणजेच द सबस्टन्सेस हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक these articles. Also these substances can be given a desired shape. It means that we consider the properties of substances to use them for making things. की याचाच अर्थ असा आहे, त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थामध्ये असतो, तसेच या पदार्थांना हवा तसा आकार देता येतो. म्हणजेच पदार्थाचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. म्हणजेच या ठिकाणी की ऑल्सो दीज सबस्टन्सेस कॅन बी गिवन अ डिझायर्ड शेप. इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. की जो वस्तू बनवण्यासाठी त्याच्या गुणधर्मांचा आपण उपयोग करू शकतो किंवा वस्तू बनवू शकतो. गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तर द सम सबस्टन्सेस और मटेरियल कॅन बी यूज्ड टू मेक मेनी ऑब्जेक्ट्स. The some substances or material can be used to make many objects. एकाच पदार्थापासून अनेक वस्तू आपल्याला तयार केल्या जातात. याची आपल्याला काही उदाहरणं माहिती असतील की द सम सबस्टन्सेस और मटेरियल कॅन बी यूज्ड टू मेक मेनी ऑब्जेक्ट. लेट अस स्टडी सम सच ॲज एक्झाम्पल्स. तर कॉटन, तर आपण कॉटनचं जर एक्झाम्पल घेतलं तर कॉटनपासून क्लॉथ म्हणजे कपडे बनवतात. फायबर्स तंतू और थ्रेड धागे, त्यानंतर सारीज साड्या, हँडकरचीप रुमाले, प्लीट्स म्हणजे रजई, त्यानंतर मॅट्रेसेस म्हणजेच गाद्या, आणि पिलोज म्हणजे उशी, की डोक्याखाली झोपताना आपण जे घेतो त्याला पिलोज म्हणजे उशी म्हणतात. म्हणजे कॉटन प्रिपरेशन ऑफ द क्लॉथ, फायबर्स और थ्रेड्स, सारीज, हँडकरचिप्स, प्लीट्स, मॅट्रेसेस, पिलोज एक्सेट्रा. आता आयर्न, कंस्ट्रक्शन ऑफ स्टील बार्स, जे कंस्ट्रक्शन ऑफ द स्टील बार, बांधकामाची जी सळी आहे ते आयर्नपासून तयार केली जाते. कंस्ट्रक्शन ऑफ स्टील बार्स. ग्रिडेल्स म्हणजे तवा, तवा. पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स म्हणजे वाहनांचे विविध भाग. इलेक्ट्रिक पोल्स, लाईटीचे खांब, टेबल्स अँड कपबोर्ड्स एक्सेट्रा. म्हणजे जर लोखंड घ्या, लोखंडापासून आपण विविध प्रकारच्या वस्तू प्रिपरेशन करू शकतो किंवा बनवू शकतो. कंस्ट्रक्शन ऑफ स्टील बार्स, ग्रिडेल्स, तवा, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक पोल्स, टेबल्स, कपबोर्ड्स एक्सेट्रा. तर ॲल्युमिनियम ते किचन्स युटेन्सिल्स, की स्वयंपाकघरामध्ये वापरावायची जी भांडी आहे ती बरेच ॲल्युमिनियमपासून तयार केलेले असतात. इलेक्ट्रिकल केबल्स, म्हणजे इलेक्ट्रिकल केबल्स जे आहेत मोठमोठ्या, त्या इलेक्ट्रिकल केबलच्या अंतर्गत भागामध्ये ॲल्युमिनियम त्याची तार, मोठे रॉड वापरलेले असतात. म्हणजे ॲल्युमिनियम किचन युटेन्सिल्स, इलेक्ट्रिकल केबल्स एक्सेट्रा. बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टन्स सुटेबल फॉर अवर पर्पजेस. म्हणजेच पदार्थाच्या गुणधर्मांचा अभ्यास करून आपल्याला उपयोगानुसार योग्य अशा पदार्थाची निवडता येतात. म्हणजेच बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टन्सेस सुटेबल फॉर अवर पर्पजेस. The substances in everyday use are of two main kinds. जे substances in everyday use are of two main kinds. तर फर्स्ट दिलेलं आहे की नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस, म्हणजे ते पदार्थ आहे ते पदार्थ प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मिती असे करतात. ते पदार्थांचं जे वर्गीकरण आहे हे नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस. तर ट्राय दिस मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्सेस दे आर मेड ऑफ. की तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची यादी करा व त्या वस्तू कोणकोणत्या पदार्थापासून तयार झालेल्या आहेत याची काय करा, तुम्ही नोंद करा. आता मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्सेस दे आर मेड ऑफ. आता तुमच्या घरामधलं कपबोर्ड घ्या, स्टीलचं आयर्नपासून बनवलेलं असेल, चेअर असेल, प्लॅस्टिक चेअर असेल, जर शोचं कपाट वगैरे असेल तर तो लाकडापासून तयार केलेला असेल. कपडे कॉटनपासून तयार केलेले असतात.
हे तुमच्या लक्षामध्ये येईल. विविध प्रकारचे थ्रेड पण असतील. परत ते विविध घटक यामध्ये येत असतात. आता क्लासिफाय सांगितले. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर युजेस. म्हणजे या ठिकाणी हे पदार्थाच्या उपयोगानुसार वर्गीकरण करा. आता या ठिकाणी सबस्टन्सेस सँड, सोप, वूल, विंडो, ग्लास, बांबू, कॉटन, ब्रिक्स, सिल्क, लिपी व्हेजिटेबल्स, सिमेंट, फ्रूट्स, वॉटर अँड शुगर की पदार्थाच्या उपयोगानुसार काय करा, त्याचा वर्गीकरण करा. अशा स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी की आता वाळू काय केली जाते, कंस्ट्रक्शनमध्ये त्याचा उपयोग केला जातो किंवा भिंती वगैरे बांधण्यासाठी, सोप आंघोळ करण्यासाठी उपयोग केला जातो, ऊल काय केलं जातं, स्वेटर वगैरे तयार करण्यासाठी केला जातो, विंडोज ग्लास की घरामधून बाहेर जे हवा वगैरे पास होण्यासाठी विंडोज ग्लासचा उपयोग केलेला असतो, बांबूपासून पेपर्स तयार केलेले असतात, कॉटनपासून कपडे तयार केले जातात, ब्रिक्सपासून ऑल बांधल्या जातात, सिल्कपासून सारीज तयार केले जातात, लिपी व्हेजिटेबल्स दिलेला आहे की पालक भाज्यांचा वगैरे आपण काय करत असतो, अन्न म्हणून उपयोग करत असतो खाण्यासाठी भाजी. सिमेंट बांधकामामध्ये उपयोग केला जातो, फ्रूट्स आहारामध्ये उपयोग केला जातो, वॉटर पिण्यासाठी किंवा बांधकामामध्ये उपयोग केला जातो, शुगर टी तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. असे विविध उपयोग तुम्ही सांगू शकता. तर यूज युअर ब्रेन पॉवर सांगितले. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट इच ऑफ विच कॅन बी मेड फॉर्म सेव्हरल सबस्टन्सेस. ही पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच, अशी वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणे सांगा. आता पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच, अशा वेगवेगळ्या वस्तूंचीही उदाहरणं तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतचाच भाग अभ्यासणार आहोत. थँक्यू.